तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की CHO महाराष्ट्रामध्ये जी काही वॅकन्सी आली आहे त्याचे एक्झाम फॉर्म जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत. फॉर्म अप्लाय करण्यासाठी स्टार्ट झालेले आहेत आणि ते फॉर्म भरायचा कसा याच्याविषयी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. या ठिकाणी बघा, अर्ज कसा करावा म्हणजे अप्लाय कसं करायचं, अर्ज कसं करायचं. ठीक आहे. या ठिकाणी बघा, त्यामध्ये 3 गोष्टी म्हणजे आता फर्स्ट आहे अर्ज नोंदणी, सेकंड आहे शुल्क भरणे म्हणजे जी काही एक्झाम फीस आहे ती फीस भरायची, आणि थर्ड आहे कागदपत्रे स्कॅन करणे आणि अपलोड करणे याचे तपशील, मार्गदर्शक तत्त्वे किंवा प्रक्रिया. कशा पद्धतीची प्रक्रिया असणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहीत आहे की अर्ज करण्याची जी डेट आहे ती 18/11 ते 4/12 आहे, म्हणजे 18 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीपर्यंत आहे. तर 18 तारखेला जी आहे ती फॉर्म भरणं म्हणजे 18 डेट होती, पण त्या दिवशी साईट जी आहे ती चालू झाली नाही, त्याच्यामुळं 19 पासून साईट चालू झालेली आहे आणि याची लास्ट डेट आहे ती 4/12 म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत आपण जे आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही, म्हणजे काय आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, नोंदणी करण्यापूर्वी लक्षात ठेवा अशी म्हणजे नोंदणी करण्यापूर्वी आपल्याजवळ कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत, आपल्याजवळ कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट आहे आपल्याजवळ फोटो असायला पाहिजे. 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचा फोटो आपल्याकडे असायला पाहिजे. एका व्हाईट पेजवर, एका म्हणजे A4 साईजच्या पेजवर काळ्या शाईने आपली साईन केलेली असायला पाहिजे. त्यानंतर डाव्या अंगठ्याचा ठसा, ठीक आहे, लेफ्ट हँडचा थंब आपण एका कोऱ्या पेजवर उमटवलेला पाहिजे आणि ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाईनं पांढऱ्या कागदावर उमटवायचा आहे. त्यानंतर हस्तलिखित घोषणा म्हणजे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी एक हस्तलिखित घोषणा जी आहे ती लिहायची आहे, म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, सेल्फ हँडरायटिंगमध्ये, म्हणजे ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ते जे काही डिक्लेरेशन आहे ते लिहायचं आहे. त्याचा फॉर्मॅट पण आपण बघूया. काळ्या शाईनं तो लिहायचा आहे पांढऱ्या कागदावर. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. ठीक आहे. मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही, म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये जी आहे ती साईन करायची नाही, छोट्या अक्षरामध्ये करायची. त्यानंतर डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केला पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड थंबचा जे काही ठसा आहे ते योग्यरित्या स्कॅन केला पाहिजे, त्यावर डाग वगैरे पडू द्यायचे नाही. ठीक आहे. आणि जर डावा अंगठा जर कोणाला नसेल तर त्या ठिकाणी उजवा अंगठा वापरू शकतो. त्यानंतर हस्तलिखित घोषणेचा मजकूर खालीलप्रमाणे आहे, म्हणजे काय, सेल्फ डिक्लेरेशनसाठी जी काही फॉर्मॅट आहे या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, मी या ठिकाणी स्वतःचं नाव येणार, म्हणजे उमेदवाराचे नाव या ठिकाणी. त्यानंतर घोषित करतो की अर्जात मी सादर केलेली सर्व माहिती बरोबर आणि वैध आहे, म्हणजे जी काही माहिती सांगितली ते वैध आहे आणि मी आवश्यकतेनुसार सहाय्यक कागदपत्रे सादर करेन. या ठिकाणी अशा पद्धतीचं जे काही सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वर उल्लेखित हस्तांतरित घोषणा उमेदवाराच्या हस्तलिखित म्हणजे स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये असली पाहिजे आणि फक्त इंग्लिशमध्ये असली पाहिजे. या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे तरी पण ही कशी असली पाहिजे, इंग्लिशमध्ये असली पाहिजे. आपल्याला थोडं खालच्या पेजेसवर इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे. या ठिकाणी बघा, मेन गोष्ट म्हणजे स्वतःच्या हँडरायटिंग म्हणजे ती लिहिलेली पाहिजे. जे काही उमेदवार अप्लाय करत असेल त्याने स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये अप्लाय केलेली पाहिजे. असं नाही की आपण एखाद्या याच्यावर जर फॉर्म भरत असेल आणि तिथं ऑलरेडी लिहिलेलं असेल तर तेच चालणार नाही. तर आपल्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं पाहिजे आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि इतर कोणत्याही भाषेमध्ये अपलोड केलेले ते अवैध मानला जाईल, म्हणजे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये असं लिहायचं नाही, फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आवश्यक अर्ज शुल्क, सूचना शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी तपशील म्हणजे जे काही आवश्यक कागदपत्रे सांगितले ते सर्व रेडी ठेवायचे आहेत फॉर्म भरते वेळेस. आणि ईमेल आय डी आहे ते चालू ईमेल आय डी आणि चालू मोबाईल क्रमांक हा आपल्याला द्यायचा आहे. आणि जो आपण ईमेल आय डी देतो, आपल्याला माहीत आहे की एकदा फॉर्म भरल्यानंतर जे काही सर्व काही प्रोसेस आहे त्याला सगळे जे मेल असतात ते आपल्या ईमेल आय डीवर येत असतात, आणि जे काही समजा काही कॉल वगैरे येत असतील तर आपल्या चालू क्रमांकावर येत असतात. आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जे काही आय डी आणि मोबाईल नंबर आहे ते चालू असला पाहिजे. ठीक आहे. ईमेल आय द्वारेच कळवलं जाते की हॉल तिकीट उपलब्ध झाले, डाउनलोड करण्यासाठी सूचना असतील, जे काही असतील ते सर्व ईमेलवर पाठवले जातात. त्यामुळे जे काही ईमेल आय डी आहे ती चालू असणे गरजेचं आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा या ठिकाणी हा एक पॉईंट सांगितला की बाबा नवीन ईमेल आय डी किंवा जे काही ईमेल आय डी असेल आणि जे काही मोबाईल नंबर असेल ते तयार ठेवायचा आणि ईमेल खाते नंबरसुद्धा तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर मेन गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की जे काही फीस आहे ती नॉन रिफंडेबल असेल, म्हणजे कोणत्याही बाबतीत म्हणजे कोणत्याही हालतमध्ये जे काही फीस आहे ती रिफंड होणार नाही. ठीक आहे, ऑनलाईन एकदा फीस सबमिट झाली तर ती कोणत्याही बाबतीत परत होणार नाही. ठीक आहे, आणि जे काही त्यासाठी चार्ज लागत असेल, बँक व्यवहार शुल्क किंवा ट्रान्झॅक्शन चार्ज लागत असतील तर स्वतः उमेदवाराला भरावे लागतील. या ठिकाणी सरकार जबाबदार राहणार नाही. ठीक आहे, हे झाल्या फॉर्म भरण्याआधीच्या गोष्टी. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हे बघा, आपल्याला कुठल्याही पद्धतीची कुठल्याही प्रकारची चूक या ठिकाणी करायची नाही आहे, ही सर्वात मेन स्टेप आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी साईट दिलेली आहे की कोणत्या साईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी ती साईट सांगितलेली आहे की या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जी काही स्क्रीन ओपन होईल त्या स्क्रीननुसार आपल्याला जे काही त्यांनी सांगितलेला फॉर्म आहे त्या ठिकाणी तो फॉर्म आपल्याला फिल करावा लागेल. ठीक आहे, तर फॉर्म आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म ॲक्च्युअलमध्ये कसा भरायचा त्यावर पण एक व्हिडिओ बनवू आणि त्यावर डिटेलमध्ये सांगू की कशा पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा. त्याच्याआधी तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्यात. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सर्व गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजेत, फोटोग्राफ असला पाहिजे, सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. त्यानंतर फॉर्म भरते वेळेस या लिंकहून फॉर्म भरायचा, इतरतलं कुठलीही लिंक वापरायची नाही. किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा तो फॉर्म भरू शकता, www.nhm.maharashtra.in वर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तो आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि जे काही सेल्फ डिक्लेरेशन सांगितलं या ठिकाणी बघा त्यांनी इंग्लिश लँग्वेजमध्ये या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर अशाला असं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरायचं आहे. नंतर इथं आपलं संपूर्ण नाव भरायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हा समोरचं जे काही पॅरेग्राफ आहे ते जशाच तसं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि यानंतर आपल्याला व्हिडिओ बनवायचा की फॉर्म ॲक्च्युअलमध्ये कसा भरायचा. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर तो पण व्हिडिओ उपलब्ध करून देऊ. ठीक आहे, तर व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.